नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एक साधी सोपी पण अतिशय चवदार डिश, दही भात। हे बघा, कर्ड राईससाठी आपण आधी भात करून घ्यायचा आहे। इथे मी हा भात करून घेतला आहे। आपण नेहमी जेवढं भाताला पाणी घालतो त्यापेक्षा थोडं जास्त पाणी घालून मऊ भात करून घ्यायचा आहे, कारण कर्ड राईससाठी भात हा थोडा मऊ असला की तो जास्त छान लागतो। तुम्ही तांदूळ कोणताही घेतला तरी चालेल, पण भात मात्र मऊ असायला हवा। हा थोडासा थंड करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला त्यामध्ये दही घालायचं। दही बघा, हा थोडा कोमट झालेला आहे। हा तुम्ही चमच्याने थोडासा प्रेस करून किंवा मॅश करून घेतला तरी चालेल, म्हणजे तो थोडा मऊ होतो। दही भात खरं तर हातानेच कालवला जातो, पण आता इथे व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून मी चमच्याने दाखवते। असं थोडा मऊ करून घ्यायचं आहे, ज्याला आपण गुरगुट्या भात म्हणतो ना, तसा हवा, म्हणजे तो आणि छान चवदार लागतो। आपण लहान बाळाला जसं अगदी मऊ कालवून देतो भात, तसा भात करून घ्यायचा आहे। आता हा छान हाताने तो जास्त चांगला कालवला जातो, तरी मी प्रयत्न केलेला आहे मऊ करण्याचा। आता यामध्ये आपल्याला हे दही घालायचे। दही हे फ्रेश असावं, जास्त आंबट असता कामा नये, आणि भात सुद्धा गरम असताना घालायचं नाही, कारण मग ते जास्त आंबट होत जातं। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचे। दुधाने दह्याचा आंबटपणा थोडासा कमी होतो। हे जरा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचे, चवीपुरतं मीठ घालूया। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हा असा दही भात तुम्ही खात असाल नेहमीच, पण यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की याला आपण एक फोडणी द्यायची आहे, ज्याने त्या भाताची चव अगदी दुप्पट तिपटीने वाढते। उन्हाळ्याच्या दिवसात तर जेवणाला पर्याय म्हणून सुद्धा तुम्ही असा भात करून खाऊ शकता। इतका सुंदर, मनाला शरीराला गारवा आणि मनाला तृप्ती देणारा असा हा भात आहे। तुम्ही खरंच करून बघा नक्की, आणि आवडला की नाही हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। आता हे बघा, हे आपण असं ठेवून देऊया आणि तडका तयार करून घेऊया। हे बघा, तडका देण्यासाठी मी इथे पॅन तापत ठेवलेलं आहे। आता महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला यासाठी साजूक तूप वापरायचे। तेल वापरलं तरीही काही हरकत नाही, पण तुपाने इतकी सुंदर चव येते भाताला। इथे मी 4 चमचे साजूक तूप घेतलं। आता यामध्ये हिंग घालायचा अर्धा चमचा, यात अर्धा चमचा जिरं घालायचं, अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडायला लागली आहे, त्यात पाव चमचा उडदाची डाळ घालायची। ही उडदाची डाळ कुरकुरीत इतकी छान लागते दाताखाली आली की, त्यामुळे याच्या तुम्ही चण्याची डाळ सुद्धा घालू शकता। थोडासा कढीपत्ता घालायचा। हे इथे मी आलं किसून घेतलंय, ते घालायचं। आल्याचा फ्लेवर सुद्धा दही भाताला अतिशय छान येतो। हिरवी मिरची घालायची बारीक चिरून। तुपामुळे फोडणी जास्त खमंग लागते, म्हणून तूपच वापरायचंय। आता यामध्ये आम्ही लाल मिरच्या सुद्धा घालणार आहे। याच्याऐवजी तुम्ही सांडगी मिरच्या, ज्या भरलेल्या मिरच्या बाजारात मिळतात, त्या घातल्या तरी सुद्धा चालतील। बघा, आपली फोडणी तयार आहे। आता आपण ही भातावर घालायची आहे। गॅस बंद करूया। ही उडदाची डाळ सुद्धा छान अशी ब्राऊन झाली पाहिजे, म्हणजे खमंग लागते ती। गॅस बंद करायचा आहे। ही फोडणी भातावर घालून घेऊया आपण। हे आता सगळं मिक्स करायचंय। वाव, मस्त सुगंध सुटलाय अगदी। यामध्ये आता आपण कोथिंबीर घालूया। आपला दही भात किंवा कर्ड राईस
तयार आहे. याला हॉटेलमध्ये दही बुत्ती असंही म्हणतात. अतिशय छान डिश आहे. एक वेळ कधी कधी आपल्याला पूर्ण जेवण करण्याचा कंटाळा येतो किंवा या उन्हाळ्याच्या दिवसात मसालेदार चमचमीत खाण्याचा जेव्हा कंटाळा येतो किंवा पोटाला त्रास होतो, अशा वेळी नक्की करून खावा. कर्ड राईस पोटाला अगदी गारवा मिळतो आणि मनालाही अतिशय समाधान मिळतं. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली की नाही हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. आपण सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे हा थंडगार सर्व करायचा नाही, फ्रीजमध्ये ठेवायचा नाही आणि त्यामुळे खाण्याच्या अगदी 10 मिनटं आधीच हा करायचा आहे आणि खायचा आहे. कारण हा रूम टेम्परेचरलाच हा अतिशय छान लागतो. तुम्ही नक्की करून बघा.